मित्रो, ग्रामपंचायत हद्दीमध्ये राहता ग्रामपंचायत मधील तुम्हाला दाखले, उतारे किंवा प्रमाणपत्र हवे आहेत तर या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राइब करा, कारण ग्रामपंचायत रिलेटेड सर्व व्हिडिओ प्रथम आम्ही अपलोड करत असतो। मित्रो, आपल्याला अनेक कामासाठी, उदाहरणार्थ शिक्षणासाठी, सरकारी कामासाठी ग्रामपंचायत मधून अनेक प्रकारचे दाखले, उतारे किंवा प्रमाणपत्र हवे असतात, पण यापैकी बहुतांश दाखले हे बंद झालेले आहेत। ते तुम्हाला माहिती नसतं तरी सुद्धा तुम्ही ग्रामपंचायत मध्ये जाता आणि तुम्ही दाखले मागत असता, पण थोडेच दाखले हे आपल्याला मिळतात। कोणकोणते दाखले बंद झालेले आहेत आणि त्याला ऑप्शन कोणता दिलेला आहे, त्याचबरोबर कोणते दाखले ग्रामपंचायत मध्ये सुरू आहेत, ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहेत। चला तर व्हिडिओला सुरू करूया। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक भेटून जाईल, त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही या पेज वरती यायचं आहे। या पेज वरती आल्यानंतर आपल्याला बरेचसे दाखले हे ऑनलाईन सुद्धा मागवता येतात। चॅनल वरती व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला आहे। पहा, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश 2015 च्या कलम 3 अन्वये ग्रामपंचायत मार्फत द्यावयाच्या सेवा खालीलप्रमाणे आहेत आणि यापैकी कोणते दाखले सुरू आहेत ते आता आपण पाहणार आहोत। त्याचबरोबर कोणकोणते दाखले बंद केलेले आहेत ते सुद्धा आपण पाहूयात। पाहू शकता, सर्वात प्रथम एक जन्म नोंद दाखला हा तुम्हाला ग्रामपंचायत मध्ये भेटून जाईल जर तुमची जन्म नोंद असेल तर। त्याच प्रकारे मूर्ती नोंद दाखला हा सुद्धा मिळून जाईल। विवाह नोंद केला असाल तरी सुद्धा हा दाखला भेटणार आहे। हे 3 दाखले सुरू आहेत। रहिवासी दाखला आहे तो बंद झालेला आहे, त्या बदल्यात तुम्हाला स्वयं घोषणापत्र भेटून जाईल। स्वयं घोषणापत्र मिळवण्यासाठी इथे क्लिक करा, तुम्हाला भेटून जाईल। डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, इथे क्लिक केल्यावर तुम्हाला ते दाखले भेटून जातील आणि त्या दाखल्याच्या समोर येथे क्लिक करा, या ऑप्शन वरती जाऊन तुम्हाला हा दाखला कसा भेटेल याची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे। त्यानंतर दारिद्र्य रेषेखालील दाखला हा सुरू आहे। हयातीचा दाखला बंद झालेला आहे, त्या बदल्यात स्वयं घोषणापत्र देण्यात आलेला आहे। स्वयं घोषणापत्र मिळवण्यासाठी येथे क्लिक करायचं आहे। त्यानंतर पहा, ग्रामपंचायत येणे बाकी दाखला हा ग्रामपंचायत मधून भेटून जाईल। शौचालयाचा दाखला हा बंद झालेला आहे, या बदल्यात तुम्हाला स्वयं घोषणापत्र द्यावं लागेल। नमुना नंबर 8 चा उतारा म्हणजेच तुमचा घरटान उतारा, याची माहिती घेण्यासाठी येथे क्लिक करा, संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे। त्यानंतर पहा, निराधार असल्याचा दाखला, याला सुद्धा स्वयं घोषणापत्र देण्यात आलेला आहे। विधवा असल्याचा दाखला सुद्धा बंद झालेला आहे, याला सुद्धा स्वयं घोषणापत्र देण्यात आलेला आहे। परिकत्या असल्याचा दाखला, याला सुद्धा स्वयं घोषणापत्र देण्यात आलेला आहे। त्यानंतर पहा, विभक्त कुटुंबाचा दाखला हा सुद्धा कॅन्सल करून स्वयं घोषणापत्र देण्यात आलेला आहे। अशा प्रकारे तुम्हाला ग्रामपंचायत मधून मिळणाऱ्या सेवा ह्या अशा प्रकारच्या आहेत। हे दाखले तुम्हाला भेटणार आहेत आणि हे दाखले बंद झालेले आहेत, त्याऐवजी तुम्हाला ऑप्शन म्हणून इथे स्वयं घोषणापत्राचा नमुना देण्यात आलेला आहे। अशा पद्धतीने हे स्वयं घोषणापत्र सुद्धा तुम्हाला इथे भेटून जातील। लिंक आहे डिस्क्रिप्शन मध्ये, तिथून तुम्ही क्लिक केल्यानंतर ही सर्वच्या सर्व माहिती भेटून जाईल। अशा प्रकारे मित्रो, ग्रामपंचायतीचे हे दाखले बंद झालेले आहेत आणि हेच दाखले तुम्हाला भेटणार आहेत। त्यामुळे मित्रो, चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा। सर्व दाखल्यांची माहिती पाहण्यासाठी अनेक व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत, ते जाऊन पहा। डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देण्यात आलेली आहे, तिथे जाऊन तुम्हाला हे दाखले कोणते बंद झालेले आहेत, कोणते सुरू आहेत ते पाहता येणार आहे। व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा इथे जॉईन करण्यासाठी आहे, टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी आहेत आणि ही लिस्ट तुम्ही पाहू शकता। धन्यवाद।